Hello everyone, good morning. I am Busari Vishwas, lecturer of Pravara Medical Trust College of Pharmacy, Sheoga. My subject is Pharmaceutical Jurisprudence. So my dear students, previous some lecture we discuss the chapter that is Medicinal and Toilet Preparation Act 1955 and rules there under 1976. विद्यार्थी मित्रांनो, गेली काही लेक्चरपासून आपण मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन ॲक्ट 1955 आणि 1976 अंतर्गत येणारे जे रूल्स आहेत ते स्टडी करत आहोत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण त्यामधील नेक्स्ट वन रिमेनिंग पॉईंट्स स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये एंट्री, सर्च अँड सीझर्स अँड ऑफेन्सेस अँड पेनल्टीज हे जे 2 पॉईंट राहिलेले आहेत आपले ते आजच्या या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस नेक्स्ट पॉईंट एंट्री, सर्च अँड सीझर. एंट्री, सर्च अँड सीझर हा जो काही पॉईंट आहे कशामधला, मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन ॲक्टमधील जो काही पॉईंट आहे तो आज स्टडी करणार आहोत. An officer authorized by Excise Commissioner shall have free access at responsible time to any premises, equipment, stocks and accounts of manufacturers and dealers in dutiable goods. जो उत्पादन शुल्क आहे, जो एक्साइज कमिशनर आहे, ते उत्पादन शुल्क आयुक्ताद्वारे अधिकृत केलेल्या त्या अधिकाऱ्याला योग्य वेळी कोणताही परिसर असेल, एनी प्रेमायसेस म्हणजे कोणताही परिसर, त्यानंतर इक्विपमेंट्स कोणतेही उपकरणं, त्यानंतर स्टॉक्स साठे, त्यानंतर अकाउंट्स ऑफ मॅन्युफॅक्चरर आणि उत्पादकांचे खाते, वस्तूच्या डीलरमध्ये त्या ठिकाणी विनामूल्य प्रवेश असेल. कशामध्ये लक्षात आलं आहे, अन ऑफिसर ऑथराइज्ड बाय एक्साइज कमिशनर शॅल हॅव फ्री ॲक्सेस at a responsible time to any premises, equipment, stocks and account of manufacturers and dealers in dutiable goods. म्हणजे उत्पादन शुल्क आयुक्ताद्वारे अधिकृत केलेल्या अधिकाऱ्याला, जो उत्पादन शुल्क आयुक्त आहे त्या उत्पादन शुल्क आयुक्ताद्वारे जो अधिकारी नमूद केला जातो त्या अधिकाऱ्याला योग्य वेळी कोणत्याही परिसर असेल, उपकरणे, साठे, उत्पादकांचे खाते आणि त्या कर्तव्यपात्र वस्तूच्या डीलरमध्ये विनामूल्य त्या ठिकाणी प्रवेश असेल. देन नेक्स्ट पॉईंट आहे, एनी एक्साइज ऑफिसर ऑथोराइज इन हिज बिहाफ बाय स्टेट गव्हर्नमेंट मे स्टॉप अँड डिटेन एनी पर्सन कॅरिंग ऑर रिमूव्हिंग एनी ड्युटेबल गुड्स विदाउट ट्रान्सपोर्ट परमिट और अदर रिलिव्हंट डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड. आणि राज्य शासनाने याकरता अधिकृत केलेला कोणत्याही परवान्याशिवाय किंवा इतर संबंधित कागदपत्राशिवाय कोणत्याही कर्तव्यपात्र वस्तू बाळगून किंवा काय सांगितलं की राज्य शासनाने अधिकृत केलेल्या कोणत्याही परवान्याशिवाय, म्हणजे राज्य शासन अधिकृत परवाना देत असेल आणि त्या परवान्याशिवाय किंवा इतर संबंधित कागदपत्राशिवाय कोणत्याही जी वस्तू असेल कर्तव्यपात्र ती बाळगून किंवा रिमूव्हिंग करताना त्या ठिकाणी काढताना थांबू आणि ताब्यात घेऊ शकतात. कोण ताब्यात घेऊ शकतात, जो एक्साइज किंवा ऑफिसर ऑथोराइज ऑफिसर आहे त्या तो ऑफिसर काय करू शकतो, राज्य शासनाने दिलेल्या परवान्यानुसार किंवा इतर संबंधित कागदपत्राशिवाय कोणत्याही कर्तव्यपात्र वस्तू बाळगून किंवा काढताना थांबवू शकतात आणि त्या ठिकाणी ताब्यात घेऊ शकतात. देन थर्ड पॉईंट आहे, एक्साइज ऑफिसर. एक्साइज ऑफिसर not below the rank of sub inspector has power to stop search and not below the rank of sub inspector has power to stop search and might the vessel or vehicle carrying the dutiable goods. आणि थर्ड वन काय आहे, उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना उपनिरीक्षकाच्या दर्जाच्या खाली नसलेले
जे कर्तव्यपात्र वस्तू वाहून नेणारे व्हेकल्स असेल, त्याच्यामध्ये मग जहाज असेल किंवा वाहनांचा शोध थांबवण्यास आणि लहान वस्तू त्या ठिकाणी काय केलं जातं, थांबवण्यास त्या ठिकाणी सक्ती आहे. काय सक्ती आहे तर उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना उपनिरीक्षकाच्या दर्जाच्या खाली नसलेले कर्तव्यपात्र वस्तू वाहून नेणारे त्या ठिकाणी सपोज व्हेकल्स असेल, ते व्हेकल्स थांबवण्यास त्या ठिकाणी सक्ती आहे. देन नेक्स्ट पॉईंट आहे, he has also power to enter and search at any time any premises land नेक्स्ट वन काय सांगितलं की त्यांनी he has also power to enter and search at any time any premises or land in which he has reason to believe that dutiable goods are stored, manufactured in contravention of the act, rule and the rule thereunder. त्यानंतर काय सांगितले त्यांनी, अधिनियम व त्यातील नियमांचे उल्लंघन करून तेथे जर काय केलं जात असेल, कर्तव्यपात्र वस्तू साठवल्या जात असतील, उत्पादित केल्या जात असतील, अशा विश्वास ठेवण्याचे कारण असलेल्या कोणत्याही जागेत किंवा जमिनीत जो काही अधिकारी असेल, तो अधिकारी त्या ठिकाणी कधीही प्रवेश करण्याचा आणि शोध घेण्याचा त्याला अधिकार दिलेला असतो, त्याला सामर्थ्य असतं. काय सांगितलं त्यांनी की काय पॉवर असतात त्यांना, एनी टाईम सर्च करण्याचा, मग ते कुठेही एनी प्रिमायसेस असेल, एनी लँड असेल, विच ही रिझन बिलीव दॅट ड्युटेबल गुड स्टोअर, म्हणजे अधिनियम व त्यातील नियमांचे उल्लंघन करून तेथे वस्तू साठवल्या जातात, उत्पादित केले जातात, असा विश्वास ठेवण्याचे कारण असलेल्या कोणत्याही जागेत, अशा कोणत्याही जागेत आणि जमिनीत कधीही प्रवेश करण्याचा अधिकार त्यांना असतो. त्याचबरोबर शोध घेण्याचे अधिकार, सामर्थ्य त्यांना दिलेले असते. त्यानंतर नेक्स्ट वन आहे, इन केस ऑफ एनी रेजिस्टन्स टू एंट्री और सर्च और सीज ही हॅज पॉवर टू ब्रेक ओपन एनी डोअर टू अँड रिमूव्ह एनी अदर ऑब्स्टॅकल अँड ओपन अँड सर्च इन टू सच लँड और प्रिमायसेस. नेक्स्ट वन काय सांगितले त्यांनी, प्रविष्ट किंवा शोधाला कोणताही प्रतिकार झाल्यास, त्या ठिकाणी जर प्रतिकार झाला, एखादा शोध घेत असेल तर त्या शोधाला प्रतिकार झाल्यास किंवा त्याला जप्ती आली की कोणताही दरवाजा तोडून व इतर कोणताही अडथळा दूर करून अशी जी एनी प्रिमायसेस असेल, त्या प्रिमायसेसचा शोध घेण्याची त्यांना सक्ती आहे. त्या ठिकाणी ते त्याचा शोध घेऊ शकतात. म्हणजे त्यांना जर काही वाटलं की अडथळा आहे आणि प्रॉब्लेम आहे, त्यावेळेस ते काय करू शकतात, तो दरवाजा वगैरे तोडून, तो अडथळा दूर करून त्या ठिकाणी सर्च करू शकतात आणि त्याचा शोध घेऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट वन आहे, सच ऑफिसर मे अल्सो सीज अँड रिमूव्ह और डिटेन एनी रिसेप्टॅकल, पॅकेजेस और कव्हरिंग ऑफ सच गुड्स अँड ॲनिमल्स, व्हेकल्स और व्हेसल इन्व्हॉल्ड इन कॅरिंग द गुड्स अँड द मशिनरी यूज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सच गुड्स. आणि नेक्स्ट वन काय सांगितले त्यांनी की असा अधिकारी अशा वस्तू असतील, पॅकेजेस असतील किंवा कव्हरिंग्ज वस्तू वाहून नेण्यात गुंतलेली वाहने असतील किंवा जहाज असतील आणि अशा वस्तूच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणे जप्त किंवा काढून ठेवू शकतो. त्या ठिकाणी तो जप्त करू शकतो किंवा काढून ठेवू शकतो. नेक्स्ट पॉईंट स्टडी करायचा आहे, ऑफेन्सेस अँड पेनल्टीज. नेक्स्ट पॉईंट काय स्टडी करायचा आहे, ऑफेन्सेस अँड पेनल्टीज. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे, फर्स्ट पॉईंटमध्ये सब पॉईंट आहे ए, कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ एनी ऑफ द फॉलोइंग, कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ एनी ऑफ द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू
द टर्म्स अँड कंडिशन ऑफ अ लायसन्स ग्रँटेड अंडर दिस ॲक्ट, म्हणजे या कायद्याअंतर्गत मंजूर परवान्याच्या अटी व शर्तीसाठी संबंधित कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन. त्यानंतर नेक्स्ट बी आहे फेल्युअर टू पे एनी ड्युटी ऑफ एक्साईज पेएबल अंडर दिस ॲक्ट, आणि या कायद्याअंतर्गत देय असलेल्या अबकारी शुल्काची भरपाई करण्यात अयशस्वी झाल्यास किंवा और सी काय पॉईंट आहे फेल्युअर टू सप्लाय रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन और सप्लाय फॉल्स इन्फॉर्मेशन, जर उपरोक्त कोणतेही गुन्हे करण्याचे किंवा त्यापासून दूर करण्याचा प्रयत्न देन म्हणजे सी काय दिलं आहे की इन्फॉर्मेशन फेल्युअर इन्फॉर्मेशन किंवा फॉल्स इन्फॉर्मेशन. देन डी काय आहे attempt to commit or abet any of the above offenses punishable with imprisonment up to 6 months or with fine 2,000 rupees with both. आणि जर उपरोक्त कोणतेही गुन्हे करण्याचे किंवा त्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करणे त्यासाठी काय होऊ शकतो 6 महिन्याचा कारावास होऊ शकतो किंवा 2,000 रुपयाचा दंड त्या ठिकाणी होऊ शकतो किंवा 6 महिन्याचा कारावास त्याचबरोबर 2,000 रुपयाचा दंड ह्या दोन्हीसह शिक्षा दिली जाऊ शकते. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे ऑफेन्सेस अँड पेनल्टीमध्ये कॉनिव्हेन्स बाय एनी ओनर और ऑक्युपायर ऑफ लँड or by any agent of such owner or occupier for any offenses against the provision of this act or any rules thereunder punishable with imprisonment up to 6 months or with fine both for offenses. त्यानंतर काय सांगितलं की त्यांनी की या कायद्याच्या तरतुदीविरुद्ध किंवा त्यातील कोणत्याही नियमाविरुद्ध कोणत्याही गुन्ह्यासाठी कोणत्याही मालकाद्वारे किंवा जमीन ताब्यात घेणाऱ्या मालकाद्वारे अशा मालकाच्या किंवा व्यापाऱ्याच्या एजंटद्वारे काय होऊ शकतं तर त्याला मिळकत असेल तर पूर्व संध्याकालीन ह्या गुन्ह्यासाठी 6 महिन्यापर्यंत त्या ठिकाणी कारावास होऊ शकतो. देन थर्ड वन आहे फिक्सेशन सर्च seizures by any officer exercising power under this act under rules made thereunder punishable with up to 2,000 rupees. त्याला पनिशमेंट किती रुपयाची होऊ शकते 2,000 रुपयाची. देन नेक्स्ट वन आहे फोर्थ ऑफेन्सेस आणि पेनल्टीज. त्याच्यामध्ये आहे रिफ्युजेबल टू परफॉर्म और विड्रॉल of oneself from the duty by the excise officer without permission of the superior officer punishable with imprisonment up to 3 months or with fine up to 3 months pay. उत्पादन शुल्क अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय उत्पादन शुल्क जो काही अधिकारी असेल त्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्याने वरिष्ठ जो अधिकारी असेल त्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय कर्तव्यावरून जर स्वतःचे कर्तव्य बजावले किंवा मागे घेण्यास नकार दिला तर त्याला 3 महिने कारावासाची शिक्षा किंवा 3 महिन्याच्या पगारापर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा दंड केला जाऊ शकतो. नेक्स्ट फिफ्थ पॉईंट ऑफेन्सेस पेनल्टीमधील फेल्युअर टू फर्निश प्रूफ ऑफ एक्सपोर्ट विदिन द प्रेस्क्राइब पिरियड to the satisfaction of excise commissioner by any person authorized to export dutiable goods in bond punishable with fine up to ₹2,000 extend to twice the amount of duty. आणि उत्पादन शुल्क आयुक्तांच्या समाधानासाठी कोणासाठी उत्पादन शुल्क आयुक्ताच्या समाधानासाठी विहित मुदतीत म्हणजे जी मुदत दिलेली असेल त्या मुदतीमध्ये निर्यातीचा पुरावा सादर करण्यात अयशस्वी बॉन्ड ड्युटिएबल वस्तू निर्यात करण्यास अधिकृत असलेल्या कोणत्याही व्यक्तीद्वारे जर तो अयशस्वी होत असेल तर 100 रुपयापर्यंत त्या ठिकाणी काय होऊ शकतं किती रुपयापर्यंत 2,000 रुपयापर्यंत त्याला दंड किंवा शिक्षा त्या ठिकाणी
ठोठावली जाऊ शकते, त्याच्यामध्ये त्याची ड्युटीच्या दुप्पट प्रमाणात. त्याच्यानंतर 6(1) आहे, ऑफ ऑल द ऑफेन्सेस कमिटेड विथ रिस्पेक्ट टू वेअर हाऊसिंग पनिशेबल विथ फाईन अप टू 2000 रुपीज अँड द गुड्स रिलेटेड टू द ऑफेन्सेस आर लायबल टू कॉन्फिस्केशन. म्हणजे गोदामाच्या संदर्भात केलेल्या सर्व गुन्ह्यापैकी 100 रुपये दंडसह शिक्षा, त्याचबरोबर 2000 आणि गुन्ह्यासाठी संबंधित माल जप्त करण्यासाठी जबाबदार. त्याची ऑफेन्सेस अँड पेनल्टीज किती असेल? 2000. पेनल्टीज किती असेल? 2000 रुपये. त्यानंतर 7(1) आहे, ऑब्स्ट्रक्शन टू द ऑफिसर व्हाईल एक्सरसाइजिंग देअर पॉवर रिगार्डिंग एंट्री सर्च अँड सीझर पनिशेबल विथ फाईन अप टू 500 रुपीज. पनिशमेंट किती दिली जाऊ शकते? त्याला 500 रुपयाची पनिशमेंट त्या ठिकाणी दिली जाऊ शकते. प्रवेश, शोध आणि जप्ती संबंधी अधिकाराचा उपयोग करताना अधिकाऱ्याला अडथळा आणला तर त्या अधिकाऱ्याला अडथळा आणण्याच्या दरम्यान किती दंड होऊ शकतो? 500 रुपयाचा दंड, त्याचबरोबर शिक्षा दिली जाऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट 8 ऑफेन्सेस अँड पेनल्टीज आहे. प्रोसिक्युशन, ओनली द सब इन्स्पेक्टर और ऑफिसर अबव हिज रँक कॅन इन्स्टिट्यूट द प्रोसिक्युशन अंडर दिस ॲक्ट. आणि खटली चालवणे या अधिनियमान्वये केवळ जो सब इन्स्पेक्टर असेल, उपनिरीक्षक किंवा त्याचा पदापेक्षा जास्त अधिकारी खटली चालवू शकतात. म्हणजे सब इन्स्पेक्टर किंवा त्याच्या पदापेक्षा मोठा अधिकारी जर असेल तर तोच खटला चालवू शकतो. नेक्स्ट ऑफेन्सेस अँड पेनल्टीज आहे. अरेस्ट, ओनली द सब इन्स्पेक्टर और ऑफिसर अबव हिज रँक कॅन बी अरेस्ट अंडर दिस ॲक्ट. फक्त सब इन्स्पेक्टर किंवा त्याच्या वरिष्ठ अधिकारी जर असेल तर तो काय करू शकतो? अरेस्ट करू शकतो. त्यानंतर 10th काय आहे? ब्रीच ऑफ द रूल्स और ब्रेक ऑफ द रूल्स where no punishment is provided, punishable with fine up to 1000 rupees and confiscation of the goods. म्हणजे नियमाचे उल्लंघन जिथे कोणतीही शिक्षा दिली जात नाही, परंतु फाईन किती असतो? 1000 रुपये. देन 11th, कीपिंग ऑफ द स्टॉक ऑफ ड्युटेबल गुड्स इन डिसऑर्डरली मॅनर पनिशेबल विथ फाईन अप टू, त्याला पनिशेबल फाईन किती केला जातो? 1000 रुपये. त्यानंतर 12th, मेंटेनिंग फॉल्स अकाउंट ऑफ स्टॉक ऑफ गुड्स इन मॅन्युफॅक्चरी और वेअर हाऊस और नॉट फॉलोइंग प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट व्हाईल मेंटेनिंग सच अकाउंट्स पनिश. आणि जर फॉलोइंग म्हणजे चुकीचे अकाउंट जर मेंटेन केले स्टॉक रिलेटेड, त्या गुड्सच्या रिलेटेड, तर त्याला पनिशमेंट किती होऊ शकते? पनिशमेंट दिली जाऊ शकते. त्याचबरोबर फाईन केला जाऊ शकतो. फाईन किती केला जाऊ शकतो? 2000 रुपयापर्यंत. त्यानंतर 13 ऑफेन्सेस अँड पेनल्टीज. ऑफेन्सेस अँड पेनल्टीज. सेल्स ड्युटेबल गुड्स एक्सेप्ट इन प्रिस्क्राइब कंटेनर बिअरिंग अ लेबल पनिशेबल विथ फाईन अप टू 1000 रुपये. जर ड्युटेबल गुड प्रिस्क्राइब कंटेनर बिअरिंग त्याला लेबल नसेल त्याच्या सेलिंगमध्ये, तर त्याला फाईन किती होऊ शकतो? 1000 रुपये. अँड कॉन्फिस्केशन ऑफ गुड्स रिलेटेड विथ हिज ऑफेन्सेस. अँड लास्ट ऑफेन्सेस अँड पेनल्टीज आहे. डिस्क्लोजर्स ऑफ इन्फॉर्मेशन बाय एक्साइज ऑफिसर लर्न बाय हिम इन हिज ऑफिशियल कॅपॅसिटी पनिशेबल विथ फाईन अप टू ₹1000. आणि त्याला किती पनिशमेंट केली जाते? 1000 रुपयाची पनिशमेंट त्या ठिकाणी केली जाते. थँक्यू everyone. In this way our Medicinal and Toilet Preparation Act chapter is over here. Next lecture we will discuss our next topic or next chapter. Thank you.